मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अर्जुन जेव्हा मधुभाऊंच्या रूममध्ये येतो तेव्हा सायली आता अगदी शांतपणे तेथे झोपलेली असते. ते पण मधुभाऊंचा हात पकडून अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो, अगदी प्रेमाने, आणि मनात विचार करतो की किती इनोसंट आणि किती क्यूट आहात. मिसेस सायली, तुम्ही शाळेतली एक मुलगी बाबांचा हात सोडतच नाहीये ना, असं वाटतं असं म्हणून तो सततच तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर तिच्या गालावर जी केसांची बट आलेली असते तो प्रेमानेच ती मागे सावरतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि मग हसतच पाहत तिच्याकडे तिथून जातो. दुसऱ्या दिवशी सर्वजण अगदी छान तयार झालेले असतात कारण दिवाळीचा पाडवा असतो. त्यानंतर सर्वजण आता फराळ खात असतात. त्यावेळी आता आज दिवाळीचा पाडवा आहे यावर विश्वासच बसत नाही, कारण पाडव्याच्या दिवशी मी अगदी मोकळा श्वास घेतोय असं मधुभाऊ म्हणतात, आणि हे सगळं शक्य झालं ना ते फक्त आमच्या जावई बापूंमुळे शक्य झालं असं म्हणून ते सारखं सारखं अर्जुनचं कौतुक करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, अहो बस करा ना, कालपासून किती वेळा तुम्ही माझे आभार मानले आहेत, तुम्ही मला लाजवताय हा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तसं नाहीये, कुणालाही शक्य नव्हतं तेवढं काम तुम्ही केलं म्हणून मी तुमचे आभार मानतोय. तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही ना फक्त पाडवा एन्जॉय करा. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे अर्जुन, पाडवा ना नवरा बायकोचा दिवस असतो.